स्माइल आफ्टरनून. माझा आवाज सगळ्यांना येतोय? ओके, थँक्यू. सो सुरू करूया आपल्या डे 6 ला. आजचं आपलं डे 6चं सेशन आहे आणि आजचे आपले टॉपिक आहे व्हॉट इज औरा, आपलं आभा मंडळ काय आहे. त्याच्यानंतर आपला त्या दिवशी थोडासा रेकीचा इतिहास राहून गेलेला होता. फ्रायडेच्या सेशनला आपण ते कम्प्लीट करणार आहे. रेकीचा इतिहास, औराचे बाकीचे आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. आवडेल का एखाद्याचा औरा बघायला, फील करायला? ओके, सो औराचं महत्व पण आज आपण जाणून घेणार आहे. सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. लक्षात घ्या, आपण हे सेशन चालू करून आजचा डे 6 आहे आणि ऍट प्रेझेंट मुलाचा रिझल्ट चांगला लागला. 89.60 भेटले. ओके, चलो आगे बढ़ते हैं. चला, थँक्यू. तर कमिटमेंट, आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं त्या ट्रान्सफॉर्मेशन साठी सगळ्यात महत्वाचं असतं यू शुड कमिटेड. जर तुमचं स्वतःबद्दल कमिटमेंट नसेल, आयुष्य आपलं आहे. मी आता जस्ट आमचं एक 2 ते 3चं सेशन संपलं, तिथे मी एक गोष्ट समजावून सांगितली की या जगामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे. काय वाटतं? सगळ्यात महत्वाचं काय आहे या जगामध्ये? सगळ्यात 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 महत्वाचं काय असतं? हा देह. कारण हा देहच जोपर्यंत सोबत आहे ना, तोपर्यंत बाकीचे सगळे उपभोग घेऊ शकता. मनाची शांती मिळवू शकता, आरोग्य मिळवू शकता, पैसाही मिळवू शकता, नात्यांमध्ये प्रेमही मिळवू शकता आणि दीर्घायुष्य मिळवू शकता, हा देह सोबत असेपर्यंत. आणि म्हणून जीवनामध्ये सगळ्यात सगळ्यात जास्ती जर रिस्पेक्ट कशाला द्यायचा असेल तर तो रिस्पेक्ट करायचा आपल्याला आपल्या देहाला. आणि म्हणून तुमचं कमिटमेंट खूप महत्वाचं आहे. स्वतःच्या जीवनाला पॉझिटिव्हिटीने परिपूर्ण करण्यासाठी यू शुड ऍक्शन टेकर बनलं पाहिजे. कारण सातत्य आणि काय म्हणतो त्याला की कन्सिस्टन्सी, या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपण प्लॅन करतो पण ते प्लॅन आपले काही दिवसात थंड बसतात जातात. आणि म्हणून स्वतःला रिचार्ज ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आपण रेकीचा इतिहास जाणत होतो. आधी आपण त्या इतिहासाकडे वळू. डॉक्टर मिकॉसिननी त्या मुलीला तपासलं आणि तिला हिलिंग केलं. आपण इथपर्यंत बघितलं. आता आपण आजचा टॉपिक आपण बघतो आहे तो की तिथून पुढे ते एका बेगर सोसायटीमध्ये गेला. रेकीचे नियम त्यांनी आणले. सगळ्यांचा खूप खूप आभार. बेगर सोसायटीमध्ये गेले आणि तिथे त्यांना बोलवलं नव्हतं. रेकीचे तिथून 2 नियम चालू झाले की कुणाला मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. त्यानंतर म्हणजे त्यांनी सभ्य लोकांच्या वस्तीत गेले आणि तिथे त्यांनी क्लिनिक चालू केलं बिना औषध उपचार. आता विचार करा की जपान सारखं सुशिक्षित राष्ट्र आणि बिना औषध उपचार याच्यावर त्यांचा ट्रस्ट नाही राहू शकत. एक सायंटिफिक बुद्धिमत्ता असलेलं राष्ट्र होतं. पण एखाद्या व्यक्तीला इतक्या वेदना असतात की तो म्हणतो की काही हो, मला बरं व्हायचंय. तसाच एक पेशंट त्यांना भेटला ज्याला पोटदुखीच्या बऱ्याच वर्षापासून वेदना होत्या. सगळे डॉक्टर्स झालेले होते पण त्याला बरं वाटत नव्हतं. पण डॉक्टर मिकाउसींनी त्याच्यावर जेव्हा हिलिंग केलं दिव्य रेकी शक्तीचा, तो पेशंट पूर्णपणे बरा झाला आणि त्यांचं क्लिनिकमध्ये खूप सारा पेशंट यायला लागले. अशातच द्वितीय महायुद्ध झालं आणि तिथे जो हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब ब्लास्ट झाला आणि तिथे जो नरसंहार झाला, तर तेव्हाचे एअर चीफ मार्शल डॉक्टर चिरोजी हयाशी यांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी मिकाउसींना आपलं गुरु मानलं, शरण घेतली आणि जगाला रेकीचे दुसरे ग्रँड मास्टर चिरोजी हयाशींच्या चिरोजी हयाशींच्या रूपात मिळाले. त्यानंतर तिसरी महिला
हवाई टकाटा या खूप महत्वाच्या आहेत रेकीच्या ह्याच्यात, कारण जगामध्ये रेकी पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलं. पण या फक्त रेकीचा प्रचारच केला नाही, तर खरोखर त्या रेकीच्या सोबत जगल्या. कारण त्या महिलेला वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात इतके कॉम्प्लिकेशन्स होते की डॉक्टरांनी त्यांना अनेक सर्जरी कराव्या लागतील असं सांगितलं होतं. पण त्या मूळच्या जपानच्या होत्या, लग्न होऊन अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या. त्यांना असं माहिती होतं की आपल्या जपानमध्ये रेकीच्या माध्यमातून या पद्धतीचं हिलिंग होतं आणि म्हणून त्या अमेरिकेतनं जपानला आले. चिरोजी हायशिंच्या मार्गदर्शनात 6 महिने त्यांच्यावर उपचार चालले आणि ज्या महिलेला 30व्या वर्षी कॅन्सर झालेला होता त्या काळात जवळपास 100 वर्ष होतात, त्या काळात त्या 82 वर्षापर्यंत जगल्या, स्वस्थ जीवन जगल्या आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 22 वेगवेगळ्या देशांमध्ये रेकी ग्रँडमास्टर तयार केले. आज संपूर्ण जगामध्ये रेकी पोचवण्याचं श्रेय त्यांना आणि त्यांच्या नातीला जातं. आजही दिव्य रेकी शक्तीचं जे इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य केंद्र जपान नसून अमेरिकेला आहे आणि आमचे प्रोग्राम्स होतात इंटरनॅशनल लेवलचे. मी स्वतः रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमन आहे, रेकी काउन्सिल ऑफ इंडिया इंटरनॅशनलची व्हाईस चेअरमन आहे. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं रेकी काउन्सिल ऑफ इंडिया तर तुम्हाला पूर्ण गव्हर्निंग बॉडीचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळतात. तर आपले भरपूर स्टुडंट आहे. आताच एक 28 जुलैला हैदराबादला इव्हेंट आहे आणि जवळपास आपल्या वर्टिक्स फॅमिलीचे 100+ स्टुडंट त्या इव्हेंटला पार्टिसिपेट करतील एवढं निश्चित आहे. मागच्या वर्षी तो इव्हेंट दिल्लीला झाला. तर आपल्या सेंटर सोबत तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेनिंग्सला आणि अवॉर्ड्स मध्ये पण तुमचं सिलेक्शन होत असतं. 2021 मध्ये जवळपास 37 लोकांना इंटरनॅशनल ट्रेडिशनल हिलर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं होतं. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पण एक हिलर म्हणून काम करण्याची संधी तुम्हाला पुढे मिळू शकते. तर डॉक्टर मिकाउसे हवाई टकांपर्यंतचा हा इतिहास. आणि जर ही गुरु शिष्य परंपरा पाहिली तर माझा हा नंबर 10वा लागतो, कारण माझ्या ज्या गुरु आहेत ज्यांच्याकडनं मी रेकीची ग्रँडमास्टरची दीक्षा घेतली, संगीता पद्मवार मॅडम, तर त्यांच्या 9वा क्रमांक आहे गुरु शिष्य परंपरेत आणि माझा 10वा क्रमांक आहे. माझे रेकीचे पहिले गुरु भोपाल युनिव्हर्सिटीचे त्यावेळेसचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल हे होते. तर विचार करा की या क्षेत्रामध्ये सगळे लोक जे आहेत ते हायली क्वालिफाईड आहेत. आणि तुमचं बऱ्याच लोकांचं स्वप्न असेल की आपण डॉक्टर झालो असतो, पण चुकून आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये गेलो, जसं माझं टीचिंग फील्ड आहे. पण मला डॉक्टर व्हायचं होतं. आज लिटरली PhD मुळे नॅचरोपॅथी आता आहेच, मी सुजोग थेरपिस्ट आहे. महाराष्ट्राचे आपलं जसं नीट परीक्षा करून MBBS झाल्यानंतर जसा एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो प्रॅक्टिस करण्यासाठी, तसा मला महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलचा प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्टर्ड क्रमांक माझ्याकडे आहे. तर लक्षात घ्या की तुमचं जर हे स्वप्न राहून गेलं असेल, एक हिलर म्हणून तुम्ही तुमच्या स्वप्नांना परत चांगलं करू शकता. मुलांच्या हेल्थसाठी काम करू शकता, शालेय लेव्हलवर मेडिटेशन घेऊ शकता, पारिवारिक जीवनाला सुधारण्यासाठी हिलिंग देऊ शकता. सगळ्यात महत्वाचं काय तर एखाद्या दुःखी चेहऱ्यावर सुंदर स्मित हास्य आणण्याचं काम एक हिलर म्हणून तुम्ही निश्चितच करू शकता. ही दिव्य रेकी शक्ती त्यासाठी तुम्हाला निश्चित मदत करेल. कारण इथून पुढे आपण पुढचे 5 दिवस फक्त आणि फक्त प्रॅक्टिकलवर भर देणार आहे. तर आजचा टॉपिक आहे औरा. काय आहे औरा, कोण सांगेल? एनिवन? कुणाला माहिती औरा काय आहे, कोण सांगेल? सांगा बरं. हा बोला नूतन मॅडम, काय औरा? आभा मंडळ. आभा मंडल हा झाला शब्दशः अर्थ. आपल्या शरीरातील अवतीभोवती जी आपली वलय असते ना त्यालाच आभा मंडळ म्हणतात. म्हणजे काय? जसं की स्वामींचा फोटो म्हणा किंवा गणपतीचा फोटो किंवा तुम्ही आता बसलायत मॅडम, तुमच्या भोवती एक तुमची कशी छाव आहे त्यालाच वलय म्हणतात, त्यालाच आभा मंडळ म्हणतात. की म्हणजे जसं आता काय? मी बसले माझ्या साईडला माझं एक आभा मंडळ तयार झालेलं आहे. ओके. चुंबकीय काय लिहिलंय? आवरण. ओके, चला थँक्यू. हा अलका मॅडम बोला, औरा काय आहे? ऑरा म्हणजे मी माझ्या ऐकण्यात असं आलं होतं की ऑरा म्हणजे मॅडमनी जे सांगितलं तेच, आपण जिथे बसलेलो असतो म्हणजे कुठेही आपल्या शरीराभोवती असणारं वलय की जे आपलं प्रोटेक्ट करत असतं.
आपल्या आपल्या मनाचे जे थिंकिंग असतात जर ते वाईट असतील तर ते ऑरा आपला तसा बनतो. जर चांगले असतील थिंकिंग तर आपला ऑरा हा चांगला बनतो. म्हणजे आपला आजारी पडणं किंवा आपली शरीर प्रकृती उत्तम राहणं हे पूर्ण ऑरावर डिपेंड असतं. ओके, चला, थँक्यू. थँक्यू मॅडम. आता बघा, नूतन मॅडम आणि अलका मॅडमनी औराबद्दल माहिती आपल्याला सांगितली. तर लक्षात घ्या, प्रत्येक निर्जीव वस्तू किंवा सजीव वस्तू, ह्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला एक आवरण असतं, प्रोटेक्शन शिल्ड ज्याला म्हणतो, त्यालाच आभामंडल किंवा औरा असं म्हटलं जातं. आता आपल्या जीवनाचं या आभामंडलचं महत्व काय, आधी आपण ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर हा औरा आपण बघायला शिकू. तर ऍक्च्युअल आपल्या जीवनामध्ये या आभामंडळाचं महत्व काय, तर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, हा एक व्यक्ती आहे आणि त्याचं हे आभामंडळ आहे, औरा आहे. हे औरा म्हणजे आपलं सुरक्षेचं कवच आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व समस्येपासून आपल्याला प्रोटेक्ट करत असतं. पण कळत नकळत आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम या आभामंडळावर होतो आणि आपला औरा ब्रेक होत असतो. काय होत असतो? आपला औरा ब्रेक होत असतो. औरा ब्रेक होत असतो म्हणजे काय, तर या औराचं जे कवच आहे ते ब्रेक होतं. मग या औराचं कवच ब्रेक झाल्यानंतर तुमची सुरक्षा, समजा आता औराचं कवच या व्यक्तीच्या थ्रोटच्या तिथे ब्रेक झालं, मग या आभामंडळातली नकारात्मकता आपल्या चक्रांमध्ये येते. मग आभामंडळ जर थ्रोटच्या तिथून जर तुटलं तर मग त्याला थ्रोट रिलेटेड प्रॉब्लेम होतात, कारण चक्रातली निगेटिव्हिटी मग आपल्या शरीरावर अफेक्ट करत असते. आता बघा, जेव्हा आपल्याला आभामंडळ माहिती नाही आहे किंवा चक्र माहिती नाही आहे आणि आपल्या जीवनामध्ये एखादा प्रॉब्लेम आला, तर शरीर लेवलच्या प्रॉब्लेमसाठी आपण डॉक्टरांकडे जातो. आणि आता तर अशी परिस्थिती आहे की एखाद्या व्यक्तीला 4-5 प्रॉब्लेम असले तर नेमका कुठल्या डॉक्टरकडे जावं हे समजत नाही, कारण पोटाचा डॉक्टर वेगळा आहे, छातीचा डॉक्टर वेगळा आहे, बरोबर की नाही? पाय दुखत असतील तर वेगळा डॉक्टर आहे, आपल्याला समजत नाही. आणि म्हणून आपण समजा एखाद्याला शुगर डिटेक्ट झाला, बीपी डिटेक्ट झाला, थायरॉइड डिटेक्ट झाला, आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर काय म्हणतात? प्रथमतः काळजी करू नका, मी ही गोळी लिहून देतो, ही गोळी रेग्युलर घ्या, तुमचं बीपी शुगर नॉर्मल येईल. म्हणतात की नाही म्हणतात? हे चक्र 1-2 वर्ष चालतं. 1-2 वर्षांनी ती गोळी काम नाही करत. डॉक्टर म्हणतात काळजी नका, मी डोस वाढवून देतो आणि मग तुम्ही रेग्युलर घ्या, तुमचं शुगर, थायरॉइड कंट्रोलमध्ये राहील. काही दिवसांनी 5-7-8 वर्ष गेले की मग तेच काम इन्सुलिनवर येतं आणि हळूहळू त्या डायबिटीसचा शरीरावर, इतर ऑर्गनवर परिणाम व्हायला लागतो. दिस इज द रियालिटी. कोणी आहे का की त्यांच्या डायबिटीसच्या गोळ्या झाल्या, सुरू झाल्या होत्या, पूर्णपणे बंद झाल्या? पण आता चालू आहे. आता काही MBBS MD डॉक्टर सुद्धा यासाठी कसून प्रयत्न करतात आहे, डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम घेऊन. आणि हे रेकीमध्ये का शक्य? आज आपल्याकडे भरपूर लोकांचं, मला स्वतःला थायरॉइड डिटेक्ट झाला होता फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये, आणि आता माझा लहान मुलगा जवळपास 14 वर्ष कंप्लीट होतील त्याला, 13 वर्षापासून माझ्या गोळ्या स्वतः डॉक्टरांनी बंद केलेल्या आहेत. वर्षातनं 1-2दा मी थायरॉइडचा रिपोर्ट काढते. डॉक्टरांनी सांगितलंय की कुठल्याही गोळ्या घ्यायची गरज नाहीये, कारण आपण जी रेकी शक्तीची प्रॅक्टिस करतो, आपण रूट कॉजवर वर्क करतो. ते म्हणजे सगळ्यात पहिले काय, आपण औरातनच ब्लॉकेजेस येऊ देत नाही. म्हणजेच काय होणार की बाकीचे सगळे चक्रही ब्लॉक होणार नाही आणि शरीरावर पण त्याचा परिणाम होणार नाही. तर सगळ्यात महत्वाचा आपला आभामंडळ म्हणजे आपली प्रोटेक्शन शिल्ड आहे, जी आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या प्रॉब्लेम पासून सुरक्षा प्रदान करत असते. जेव्हा आपण चक्र शिकू तर कुठल्या चक्रांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो ते बघणार आहे. पण आता इथे थोडक्यात सांगते की जर एखाद्याचं मणिपूर चक्र ब्लॉक असेल, औरा इथे त्याचा खराब झालेला आणि त्याच्यामुळे मणिपूर चक्रावर इफेक्ट झाला, कितीही प्रयत्न केले नोकरी कामधंद्यात यश मिळणार नाही, सतत अस्वस्थता राहील, अपयश येणार. एखाद्या व्यक्तीच्या हृदय चक्र ब्लॉक आहे, एक तर तो व्यक्ती खूप तंगडील राहील, कंजूस ज्याला म्हणतो आपण तो राहील, किंवा
हार्ट रिलेटेड डिसीज, लंग्स रिलेटेड डिसीज त्याला होणार आहे. असं वेगवेगळे आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. सध्या आपला विषय आभामंडळ. तर हा जो औरा आहे हा सजीव आणि निर्जीव प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला असतो. किर्लियन फोटोग्राफीच्या माध्यमातून सगळ्यात पहिले औरा बघितला गेला. आता हा एका बोटाचा औरा आहे. तर हा जो तुम्हाला इथे काळा भाग दिसतोय, इथे काय झालं, या व्यक्तीचा औरा ब्रेक झाला. काय झालेला आहे, या व्यक्तीचा औरा काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे. म्हणजे इथे नक्की त्याच्या बोटाला काहीतरी चीर पडलेली असू शकते किंवा काहीतरी जखम झालेली, एखादा फोड झालेला असेल. तर लक्षात घ्या की त्याच पद्धतीने आपल्या शरीरावर कुठे काही दुखणे असतील तर त्यानुसार तिथे तो औरा ब्रेक झालेला असतो. आणि जसे व्यक्ती असतात तशा प्रवृत्ती म्हणतो. त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचा औराचा कलर हा देखील वेगवेगळा असतो. ठीक आहे. तर आता आपण औरा बघायला शिकणार. कुणाकुणाला औरा बघायचा आहे? रेडी आहात औरा बघण्यासाठी? चला, तुम्ही कागद पेन घेतला असेलच. आता आपण एक डॉट काढायचा आहे. त्या डॉटच्या अवतीभोवती तुम्हाला एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसेल बघा. कुणाकुणाला दिसलं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी सांगा. व्हाईट कलरचं तसंच तुम्ही तुमच्या पेजवर पण काढून बघू शकता. कुणाकुणाला दिसलं? दिसलं का? चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा ज्यांना याचा व्हाईट कलरचा प्रकाशाचा वलय दिसलं असेल. ओके, ग्रेट, छान. आता काय करायचंय, एखादा पेन ज्या पेनाने तुम्ही ड्रॉ केलं ना त्या पेनाला ठेवा. सावली नाही म्हणत आहे मी, त्याचं प्रकाशाचं वलय म्हणजे त्या वस्तूचा औरा तो बघण्याचा प्रयत्न करा. त्या पेनाचा आवरा बघा. तुम्ही तुमच्याकडच्या पेनाचा बघू शकता. बघा लवकर. दिसला का पेनाचा आवरा? प्रकाशाचा लाईट सरफेस दिसला? सावली नाही म्हणत आहे मी, प्रकाशाचं वलय. ओके 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 ओके, लाईट दिसला, ठीक. आता काय करायचंय, पाचही बोट असे ठेवा. सावली परत म्हणत नाहीये मी, प्रकाशाचं वलय बोलते आहे. तर पाचही बोटांमध्ये गॅप ठेवून ठेवायचं आहे. कुणाचाही औरा बघताना थोडं जी गॅप असते, आपण हे बेसिक शिकतो. याच्या पुढचं मी सांगते तुम्हाला की औरा एखाद्या व्यक्तीचा कसा बघायचा. तर व्हाईट प्रकाशाचं वलय दिसेल तुम्हाला, एक प्रकाशाची लाईन दिसेल, चेक करा. दिसला? ओके. आता तुमच्या घरी एखादी व्यक्ती आहे का? आता प्रॅक्टिकल साठी आपल्याला मदत लागेल. तुमच्या घरी एखादी जर व्यक्ती असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल करू शकणार आहे. आहे का तुमच्यासोबत एखादी व्यक्ती? नसेल तर मग हे प्रॅक्टिकल तुम्हाला जेव्हा
वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता. ठीक आहे, कुणाकुणाला आपण पार्टिसिपेट करणार सांगा. मी 3-4 लोकांना पिन मध्ये घेते ज्यांच्याकडे प्रॅक्टिस करण्यासाठी कोणीतरी आहे. पूजा मॅडम तुमच्याकडे आहेत, कुठे गेले? हा, अनम्यूट करा आणि मी तुम्हाला पिन मध्ये घेत आहे. ठीक आहे, आणखी कोण आहे? हँड रेज करा. मनीषा देशपांडे मॅडम. ओके, आणखी कोण आहे ज्यांच्याकडे कोणी आहे अजून प्रॅक्टिकल साठी? चैताली इंगळे मॅडम. ओके, चला ठीक आहे. 3 अजून एखादी व्यक्ती बघू आपण. चैताली मॅडम टीव्हीचा आवाज कमी करा. अलका पवार. ओके ठीक आहे. तर आता आपण 4 लोकांना स्क्रीनवर घेतलेलं आहे. आता आपण प्रॅक्टिकल बघणार आहे आणि बाकीच्यांना जर आता हे बाकीचे दिसत नसतील मी बोलते म्हणून, तर रेकॉर्डिंग बघा, तुम्हाला हे सेपरेट सगळे लोक दिसणार. ठीक आहे, आता करायचं काय आहे, तुमच्या घरी जी व्यक्ती आहे त्यांना प्लेन भिंतीवरच्या समोर बसवायचं आहे. प्लेन भिंत पाहिजे. जसं आता पूजा मॅडम तुमच्या मागे प्लेन भिंत आहे असं त्यांना बसवा आणि त्यांना डोळे बंद करायला सांगा आणि त्यांच्या नोज टिपवर सतत लक्ष केंद्रित करा. नोज टिपवर बघा, म्हणजे तुम्हाला त्यांचा औरा बघू शकाल. तुम्ही समोरासमोर राहायचंय. असं इथे ती व्यक्ती आहे, इथे तुम्ही समोरासमोर हे करायचंय आणि त्यांच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. उठावं लागेल, तिथल्या तिथे जमणार नाही. प्रॅक्टिकल करताना तिथल्या तिथे जमणार नाही. त्यांना बघायचंय त्यांच्या समोर प्रॉपर. मी तुम्हाला औरा बिना स्पर्शाने एखाद्याच्या शरीरात दुखणे कुठे जात कुठे आहेत हे सुद्धा ओळखाय. मॅडम नोज टिपवर तुमच्या लेवल, आय लेवल सेम पाहिजे. पूजा मॅडम आय लेवल सेम पाहिजे. थोडं उंच व्हा तुम्ही. आता ओके आहे. नोज, तिला डोळे बंद करून बसायला सांगा आणि तुम्ही तिच्या डोळ्या म्हणजे अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचं सर्कल दिसेल. चेक करा, 1-2 मिनिटात दिसायला लागेल. बाकीच्यांनी करून बघा. त्यांच्या घरी जे जे सदस्य, फक्त मागची भिंत प्लेन पाहिजे. बाकीच्यांना दिसलं का? त्यांनी हँड रेज करा ज्यांना दिसलं असेल. धनश्री देशमुख मॅडमला दिसलं, मनीषा मॅडमला दिसलं, पूजा मॅडम दिसलं का तुम्हाला? इधर देखो मैडम. दिखा है. दिखा. हा, इकडे अलका मॅडम दिसलं का? ओके, तर या पद्धतीने तुम्ही कुणाचाही औरा बघू शकता. पहिलं प्रॅक्टिकल होतं, औरा बघू शकता. थांबायचं नाही, अजून भरपूर प्रॅक्टिकल आहे, थांबा. ठीक आहे, आता हे तुम्ही औरा बघितला. आता तिला काय करा, तिथे उभं करा समोर. काय नाव बेटा तुझं? जिया. जिया. ओके, छान नाव आहे. थोडं भिंतीच्याच तिथे उभी राहा तू. ठीक आहे, ओके. आता काय करायचं, नेक्स्ट प्रॅक्टिकल साठी उठून उभं राहावं लागेल. अलका मॅडम बसल्याने होणार नाही. मनीषा मॅडम उभं राहायचंय. काय करायचं, थोडं मागे जा. पूजा मॅडम थोडं मागे जा. दोन्ही हात रब करायचे आहेत. बेटा रब कर दोन्ही हात. समोरच्या व्यक्तीला असं कमीत कमी 5-7 फूट लांब उभं करा. तुमच्या घरच्या व्यक्तीला 5 ते 7 फूट लांब उभं करायचं आहे आणि हळूहळू तू अशा हात ठेव बेटा, जी अशा हात ठेव आणि तुम्ही दोन्ही हात रब करून हळूहळू त्या व्यक्तीकडे चालत जायचंय. तर विदाउट एनी टच दोघांच्या हातामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. दोघांच्या हातांमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. जेव्हा दोघांचे हात असे टच होतील, टच न करता असं काहीतरी दूर, जसं आपण एनर्जी बॉल तयार करतो तसं इथे एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. करून बघा. जिया महसूस हो रहा है. महसूस हो रहा ना खिचाव? जिया तुला वाटतंय का? हो. बघा आता काय झालं की दोघांचाही टच न होताही त्यांना त्या एनर्जीचा फ्लो जाणवतो आहे. आता याचं हे प्रॅक्टिकल आपण का केलं ते समजून घेऊ. जाणवलं का बाकीच्यांना?
जाणवलं मनीषा मॅडम? ओके जाणवलं. ग्रेट. हो, लक्ष्मी मॅडम जाणवलं. जाणवलं का? लक्ष्मी कांबळे. ओके. अलका मॅडम जाणवलं? ओके ग्रेट. आता बघा, हे प्रॅक्टिकल करण्याचा उद्देश काय आहे? का आपण हे प्रॅक्टिकल केलं? रोज सकाळी पासून रात्रीपर्यंत अनेक लोक आपण बाहेर जातो, पार्किंग मध्ये येतात, तिथे काही लोकांचा औराट हे होतो. आपल्याच घरात 4-5 लोक असतात जे बाहेर जातात, परत येतात. तर प्रत्येक व्यक्ती बाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या एनर्जी फील्डवर टच होत असतो. मग प्रत्येक व्यक्ती पॉझिटिव्ह असेल असं नाहीये. कळत नकळत जर तुम्ही नकारात्मक ऊर्जांच्या ठिकाणी गेलात आणि ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या औराला टच झाली. आता आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला गेल्यानंतर आंघोळ करतात. का बरं करतात? कारण तिथे भरपूर जी एनर्जी असते ती दुःखाची असते. बरोबर आहे? भरपूर एनर्जी कशी असते? दुःखाची असते, दुःखद एनर्जी असते. आणि त्या दुःखाच्या औरामधनं आपण बाहेर पडण्यासाठी आंघोळीने आपला औरा क्लीन होत असतो, म्हणून आपण आंघोळ करत असतो. कळत नकळत समाजामध्ये बघा, कधी कधी आपल्या घरी एखादी व्यक्ती येते, खूप बरं वाटते आपल्याला, आली तर खूप प्रसन्न वाटते. आणि एखादी व्यक्ती आली, आपल्याला ती केव्हा उठून जाईल अशी इच्छा होते. होते की नाही होत? म्हणजेच काय, प्रत्येक व्यक्ती सकारात्मक किंवा नकारात्मक औरा कॅरी करून असते. आणि याच औरामुळे त्या व्यक्तीच्या एनर्जी आपल्या एनर्जीशी मॅच होतात. मग आपल्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती कटकट करणारी असेल, मग त्या नकारात्मक ऊर्जा, वास्तू पण तथास्तु म्हणत असते, त्या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव आपल्या घरावर आणि घरातील वातावरणात होत असतो. आणि म्हणून व्यक्ती बदलू शकता का तुम्ही घरातल्या? औरा क्लीन करू शकता की नाही करू शकत? आणि म्हणून आपल्याला आपल्या घरचा औरा क्लीन करायचा आहे, घरच्या व्यक्तींचा औरा क्लीन करणं गरजेचं आहे. क्लिअर झालं? मग आता हा औरा क्लीन कसा करायचा? 2 मिनिटं बसा, आपण अजून बाकीचे प्रॅक्टिकल घेणार आहोत. आता हा जो औरा आहे, हा औरा क्लीन करण्यासाठी काय करायचं आहे? तर दररोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. 1 चमचा 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे, किंवा कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून रोज रात्री पाय स्वच्छ करायचे आहेत. कल्पना करायची आहे की तुमच्या शरीर लेवलचा जो काही त्रास आहे, अगदी डोक्यापासून पायापर्यंत जो काही त्रास तुम्हाला होऊन राहिलेला आहे, तो त्रास पूर्णपणे त्या पाण्याने शोषून घेतलेला आहे आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. असं खडा मीठ पण टाकू शकता, किंवा अजून अमेझॉनवर एक मॅग्नेशियम सॉल्ट येतं, ज्याला इप्सम सॉल्ट म्हटलं जातं. इप्सम सॉल्ट, ते सुद्धा औरा क्लिन्झिंग साठी खूप कामाचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा पॅडिक्युअर करताना, पाय टाकताना ते इप्सम सॉल्ट वापरा. त्याचे रिझल्ट तुम्हाला, दररोज रात्री ही प्रक्रिया करा, तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येतो. करून बघा. दुसरा साधा उपाय, आपल्याकडे एक रेडीमेड औरा पावडर अवेलेबल आहे. त्या औरा पावडरला चिमूटभर, अगदी त्या चिमूटभर तुम्ही दाराच्या कोपऱ्यात टाकलं आणि अफर्मेशन दिलं की कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता माझ्या घरात असेल, ती पूर्णपणे संपलेली आहे, किंवा बाहेरून कुठल्याही कारणाने नकारात्मकता येत असेल, ती सुद्धा कायमस्वरूपी संपलेली आहे. ठीक आहे? तर या पद्धतीने आपल्याला औराचं क्लिन्झिंग करायचं आहे. औरा पावडर वापरायची आंघोळीच्या पाण्यामध्ये, दररोज नाही तर आठवड्यातनं 2दा तरी चिमूटभर औरा पावडर टाकायची आहे. त्या औरा पावडर मध्ये एक छोटा औरा ऑइल येतं. अक्षरशः तुमचा औरा आणि तुमच्या कुटुंबियांचा औरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी तुम्हाला अनुभव होईल. कुणी आहे का क्लासमध्ये मागच्या बॅचचं जे औरा पावडर युज करतात? औरा पावडर युज करणारे कोणीतरी आहे का? आपल्याकडे अवेलेबल आहे. एनीवन? हा बोला विजया मॅडम. मी औरा पावडर आणि ते ऑइल यूज करते. खूप चांगला परिणाम आहे त्याचा मॅडम. आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे की मला आज 1 आठवडा झाला सतत ताप येतो आणि त्या तापामुळे अशी सगळी ऍलर्जी आलेली आहे.
तर तो ताप उतरत नाहीये, 102 103 असा येतोय. काय करायला लागेल त्याच्यासाठी मला? मॅडम आज एक काम करा, सगळ्यात पहिले एका हा बाउलमध्ये पाणी घ्या. हा पाणी घ्या आणि त्याच्यात मीठ टाका. हो ठीक आहे, सेंधे मीठ असेल ना, रॉक सॉल्ट, हो पिंक आहे सॉल्ट, ते टाका आणि आहे त्याच्यात एक हा. नॅपकिन बुडवा. त्याचं झालं, मी मिठानी माझं रोज अंग पुसते. अंग पुसायला नाही सांगत आहे मी, हा 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 अंग पुसायचं नाही. हा हा. ठीक आहे, आपल्याला रूट कॉज आवराला क्लीन करायचं आहे. त्याच्यात अच्छा अच्छा मिठाचं अच्छा. पाण्या ते नॅपकिन पिळायचं हा आणि हा हा पूर्ण असं दोन्ही हातापासून असं बसून, चेअरवर बसून पूर्ण असं हा. झटकून, शरीराला टच न करता असं 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 ते 5 ते 10 मिनिटं असं पूर्ण हं. पायापर्यंत हे करायचं. असं पूर्ण हा पायापर्यंत करा, तुम्हाला तुमचा आवरा एकदम क्लीन झालेला वाटेल. बरं बरं. आणि मला हैदराबादला पण यायचंय, पण ते मी आठवडाभर बरं नसल्यामुळे मला कसे फॉर्म भरायचे ते काय काहीच नंतर आपण नाही. मास्टर लेवल मध्ये बोलू त्याविषयी. चालेल चालेल. हो, मी चालेल, सकाळी फोन केलेला आपल्याला, पण तो उचलला गेला नाही. चालेल, ठीक, चला ओके. बोलू नंतर. हा, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. करते मी लगेचच. हा ठीक ठीक, चालेल ते करा. 5 ते 10 मिनिटात तुम्हाला लगेच बरं वाटेल. उद्याच्या क्लासमध्ये चालेल. तुम्ही सांगाल की तुम्हाला बरं वाटत आहे म्हणून. बरं बरं, आता लगेच करते. हा एक 5-10 मिनिटं कंटिन्यू करा ते. आणि जर दुसरं कोणी हा घरी असेल तर त्यांच्या हातून करवा, म्हणजे कसं बॅक साईडनी पण औरा क्लीन होऊन जातो. चालेल चालेल. आहेत सर, आहेत, त्यांना सांगते करायला. ओके ओके, चला ठीक. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. तर या पद्धतीने आपण कुठल्याही व्यक्तीचा औरा, म्हणजे औरा पावडर किंवा जे मी तुम्हाला सॉल्ट सांगितलं, ते सॉल्ट जर तुम्हाला घरी पण बनवता येतं, त्याचं पण मी एक सांगून देते. काय करायचं आहे, सेंधे मीठ जे मिळतं मार्केटमध्ये, तर त्या सेंधे मीठमध्ये रोज पेटल्स, आपल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि इसेन्स ऑइल टाकायचं आणि ते काचेच्या बरणीमध्ये पॅक करायचं आणि बाथरूम मध्ये ठेवायचं. रोज आंघोळीच्या वेळेस टाकून द्यायचं किंवा पायासाठी. भरपूर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळेल. औरा क्लिन्झिंग साठी या 2 गोष्टी खूप कामात येत असतात, औरा पावडर आणि सॉल्ट. 2 पैकी कुठलाही उपाय तुम्ही औरा क्लिन्झिंग साठी करू शकता. ठीक आहे, आता रेकीच्या माध्यमातून औरा क्लीन कसा करायचा ते बघण्याच्या आधी आता आपण एक प्रॅक्टिकल करणार आहे. ते प्रॅक्टिकल असं आहे की ज्यात तुम्ही एखाद्या पेशंटला स्पर्श न करता त्याच्या शरीरावर कुठे वेदना आहेत ते तुम्ही ओळखू शकता. असं प्रॅक्टिकल की ज्यात एखाद्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श न करता त्याला कशा पद्धतीने आपण म्हणजे त्याचा त्रास बघू शकतो. परत मगाशी ज्यांना आपण पिन मध्ये घेतलं होतं त्यांना आपण पुढे आणू. आणि आता तुम्ही ज्या व्यक्तीला हे करायचं आहे त्या व्यक्तीच्या समोर उभं राहायचंय, दोन्ही हात रब करायचंय, त्या व्यक्तीच्या आधी समोर उभं करा. त्यांना ज्यांच्या सोबत प्रॅक्टिकल करायचंय त्यांना समोर उभं करा. ओके, समोरासमोर उभं करा. ओके, रेकीला प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हात नको बांधूजी, हात खाली सरळ घे. दोन्ही हात रब करायचे आहे. त्याच्यानंतर आणि बघा, डोक्याच्या वरून अशा टच करायचं नाही, डोक्याच्या वरून हळूवार हात खाली घ्यायचे. अगदी स्लोली स्लोली स्लोली, टच करायचा नाही. दुरून असे हात खाली घ्यायचे आहेत. तुमच्या नाही हो, त्यांच्या. हा, टच. हा, हळूवार हळूवार खाली घ्या. हळूवार हात खाली घ्या. वाकायचं आहे हळूहळू हळूहळू. जिथे समोरच्या व्यक्तीच्या काही दुखणे असतील, पेन असेल, तर तिथे तुमचे हात आपोआप भारी पडतील. मनीषा मॅडम थोडं फास्ट होत आहे, स्लोली घ्या, स्लोली घ्या, एकदम स्लोली घ्या. जिथे तुमचे हात जड होतील ते सांगा की नेमके हात कुठे जड झाले आहेत. कुठे जड वाटलं सांगा. गुडघ्याजवळ. गुडघ्याजवळ. विचारा त्यांना, काही गुडघ्याजवळ पेन आहे का? आहे आहे. आहे ना. आता विचार करा, पेशंटला टच न करता तुम्ही त्यांचा आजार ओळखू शकता. तुमको कहीं पर फील हुआ क्या? तुम बोलो मेरे को
भारी पण मेरे को गुड़े में तो वैसे ही हाँ हाँ नाही नाही, आपका नाही, त्या तिला तिच्या तुम्ही औरा क्लीन करताय तर तुमचे हात कुठे जड पडले ते सांगा. ती कहीं भी डोक्यापासून नहीं गिरे, आ कहीं नहीं गिरे मेरे, काही नाहीये. कहीं भी नहीं, कहीं भी नहीं. ओके, तो इसका मतलब तुझं काही दुखत नाही ना बेटा? नाही. येस, म्हणून तुम्हाला तिथे काही जाणवलं नाहीये. हम्म. ती अटेन्मेंटच्या उपस्थित होती का, तर तिला तुमचा औरा बघायला, चेक करायला सांगा. तर तुमचं काही दुखत असेल तर तिचे हात हेवी पडतील. हा चैताली मॅडम, काय जाणवलं? त्यांच्या मांडीच्या तिथे ना हातांना माझ्या जडपणा जाणवला थोडासा. हा, त्यांना तिथे त्रास आहे का, वेदना आहे का, विचारा. हो हो, ते पडल्या होत्या ना तेव्हा त्यांचा तिथं खुबा वगैरे त्यांचा दुखतो ना. आता आपण प्रॅक्टिकल पण त्यांना बघणार आहे की ते कशा पद्धतीने हे होतं, म्हणजे कमी कसं करणार हे पण आपण बघणार आहे. थँक्यू. काय लक्ष्मी मॅडम जाणवलं का? मैडम घुटनों के पास में भारी लगा. घुटनों के पास में भारी लगा क्या? ओके. हा, तुम्हाला लक्ष्मी मॅडम? त्याच्या पोटाजवळ आणि इथे जाणवलं. मी आता विचारलं त्याला तर तो म्हणतो माझी मान दुखते आणि पोटी दुखतंय त्याचं. याचा अर्थ काय की समोरच्या व्यक्तीचा त्रास तुम्ही त्याला स्पर्श न करता इथून पुढे ओळखू शकणार आहे. एखाद्या व्यक्तीचा शरीरावर कुठल्या कारणाने त्रास आहे हा तुम्ही काय करू शकता? ठीक आहे, तर तिथे तुम्ही तो अनुभव करू शकता की त्या व्यक्तीला त्रास कुठे आहे. आता आपल्याला फक्त त्रास बघणं एवढा विषय आहे का, तर आपल्याला त्याला हिलिंग पण द्यायचं आहे, बरं पण करायचं आहे, पण ते आपण उद्याच्या सेशन मध्ये शिकणार आहे. आता आपण औराचे बाकीचे प्रॅक्टिकल घेऊ. आता सेल्फ औरा क्लिन्झिंग. आताचा टॉपिक काय आपला? सेल्फ औरा क्लिन्झिंग. स्वतःचा औरा क्लीन करणं, स्वतःचा औरा क्लीन करणं आणि दुसऱ्यांचा औरा क्लीन करणं हे आपण आता बघणार आहोत. आता सेल्फ औरा क्लिन्झिंग म्हणजे काय की स्वतःच्या औराचं शुद्धीकरण करणं. एकच मिनिट. ओके, सेल्फ औरा क्लिन्झिंग साठी काय करायचं आहे? पहिले रेकीला कॉल करायचा आहे, दोन्ही हात रब करायचे आणि दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता येऊ समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि एक अफर्मेशन द्यायचं असं आठवून, माझ्या आभा मंडळात, माझ्या आवरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती माझ्या हातांमध्ये येऊ दे. माझ्या हातांमध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती माझ्या हातांमध्ये येऊ दे. माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती माझ्या हातांमध्ये येऊ दे. असं पूर्ण पायापर्यंत वाकायचं आहे आणि कुंकर मारून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए असं म्हणायचं. ही प्रोसेस 3 वेळा करायची आहे. परत एकदा म्हणायचं, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो मेरे हाथों में समा जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. 3 वेळा फुंकर मारायची आहे. अक्षरशः 30 to 40% पेन, कुठलाही त्रास हा फक्त औरा क्लिन्झिंगने ठीक होऊ शकतो. 30 ते 40% त्रास हा फक्त औरा क्लिन्झिंग मुळे ठीक होऊ शकतो. आता दुसऱ्यांचं फुल बॉडी औरा क्लिन्झिंग कसं करायचं? दुसऱ्यांचं फुल बॉडी औरा क्लिन्झिंग कसं करायचं ते आपण समजून घेऊ. फुल बॉडी औरा क्लिन्झिंग दुसऱ्यांचं कसं करायचं? एक मिनिट. मी शेअर द स्क्रीन.
प्रॅक्टिस तो व्हिडिओ सापडत नाही, मी आज पाठवते. ओके, तर लक्षात घ्या की कसं करायचं ते मी सांगते आता. ठीक आहे, कोण प्रॅक्टिकल करेल? चला पूजा मॅडमलाच घेऊ आपण सोबत. यावर पूजा मॅडम पिन मध्ये. चला, फुल बॉडीचं औरा क्लिन्झिंग कसं करायचं? तर समोरच्या व्यक्तीला उभं करा, समोरासमोर. ज्याचंही आपल्याला हे करायचं आहे तर समोरासमोर उभं करा. मॅडम कॅमेरा त्यांच्या दिशेने सेट करा. ओके, आता काय म्हणायचं, समोरून पूर्ण वरून असं खालीपर्यंत हात आणायचे आहे आणि अफर्मेशन जवळून. तर अफर्मेशन की यांच्या आभामंडात कुठल्याही कारणाने कुठली निगेटिव्ह माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि समोरून 3 टाइम्स ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, असं समोरून 3 टाइम्स, साईडने 3 टाइम्स, इकडच्या साईडने 3 टाइम्स आणि मग त्यांना पलटवून त्यांना पलटायला सांगायचं आणि त्यांच्या बॅक साईडने 3 टाइम्स असं 12 टाइम औरा क्लिन्झिंग करायचं आहे. चला करा. किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वो मेरे हाथों में समा जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. शरीराला स्पर्श झाला नाही पाहिजे. स्लोली 3 टाइम्स. सोनाली मॅडम, काही दिवसात राग कमी होऊन जाईल. रेग्युलर मी जे प्रॅक्टिस सांगणार आहे तेवढे प्रॅक्टिस कराल, राग कमी होऊन जाईल. दुसऱ्यांसाठी अगर यांच्या आभामंडामध्ये कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी आहे पूर्णपणे निघालेली आहे. नंतर हात धुवून टाकायचे पूजा मॅडम. घरात निगेटिव्हिटी आहे तर फ्लोअर क्लिनिंग मध्ये आठवड्यातनं 2 दिवस मिठाचा वापर करा. स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात चमचाभर मीठ टाका. आंघोळ करताना निगेटिव्हिटी जाईल. ओके, अनम्यूट करा बरं, माईक ऑन करा. ओके, काय फरक वाटतोय? जे हिलिंग केलं आता त्यांनी, औरा क्लीन केला, तर फ्रेश वाटतंय का? थोडं हलकं? काय फरक जाणवतोय? हल्का म्हणजे अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा ना? हल्का सा महसूस हो रहा है. हलका महसूस हो रहा. ओके, थँक्यू. तर बघा, कुठल्याही व्यक्तीचं काय म्हटलं आपण, औरा क्लीन केला की औरा क्लीन केल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही कुठल्याही व्यक्ती म्हणजे 30 to 40% एखाद्या व्यक्तीला आराम फक्त औरा क्लिन्झिंग मध्ये देऊ शकता. त्या व्यक्तीला 30 ते 40% औरा क्लिन्झिंग मधनं बरं वाटू शकतं. आता जसा व्यक्तीचा औरा आहे सेम तसाच घराचा औरा देखील असतो आणि घराचा आवरा पण आपल्याला क्लीन करायचा असतो. मग हा घराचा आवरा कसा क्लीन करायचा? तर घराचा आवरा क्लीन करण्यासाठी जर तुमचा ट्रस्ट असेल तर मी एक छोटासा उपाय सांगते, तो तुम्ही करू शकता. पहिले तर वीकली 2 टाइम्स घराच्या पोछा लावताना त्याच्यामध्ये मीठ वापरा. ठीक आहे, घराला शॉपला सुद्धा पोछा लावताना तुम्ही मीठ वापरू शकता. दुसरा उपाय आहे की घरामध्ये निगेटिव्हिटी जी साठते ती घराच्या कोपऱ्यांमध्ये साठते. जनरली निगेटिव्हिटी कुठे साठते? कोपऱ्यामध्ये.
म्हणून कोपऱ्यामध्ये कधीच अस्वच्छता राहू द्यायची नाही. आणि त्या कोपऱ्यामध्ये काचेच्या बाउलमध्ये, प्लास्टिक बाउल नाही, काचेच्या बाउलमध्ये 80% खडे मीठ टाकायचं. 80% खडे मीठ टाकायचं. असं घरच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये 15 डेज मध्ये ते मीठ बदलायचं. ते मग डस्टबिन मध्ये देऊन टाकायचं कचऱ्याच्या गाडीवाल्यांना, पण ते घरात वापरायचं नाही परत. आणि अफर्मेशन द्यायचं की कुठल्याही कारणाने माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. आणि ज्या घरामध्ये सतत काहीतरी प्रॉब्लेम्स होतात त्यांच्यासाठी मी एक साधा सोपा उपाय सांगते. एक काचेच्या ग्लासमध्ये 80% पाणी भरायचं. ज्या घरामध्ये किंवा ज्या घरामध्ये ज्या रूम मध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी आहे तिथे ते ठेवायचं. आणि अफर्मेशन द्यायचं की कुठल्याही कारणाने रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन हे विसरायचं नाही. रेकीला कॉल करायचा, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, आणि त्या रूमचा आभार मानायचं. किंवा एखाद्या व्यक्तीचं करत असाल त्या व्यक्तीचा आभार मानायचं. आणि कव्हर करायचं नाही, या पाण्याला ओपन ठेवायचं आहे. अफर्मेशन द्यायचं की कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता जर माझ्या घरात असेल किंवा स्पेसिफिक त्या रूम मध्ये असेल ती कायमस्वरूपी परमनंटली या पाण्याने शोषून घेतलेली आहे. काय अफर्मेशन द्यायचं, या पाण्याने ती सगळी निगेटिव्हिटी शोषून घेतलेली आहे. असं 8 दिवस करून पहा. आणि रोज ते पाणी कुठे टाकायचं, एखाद्या छोट्याशा रोपट्यावर टाकायचं. प्रॅक्टिकल आहे ते, 3rd लेवल मध्ये शिकवलं जातं. आज कसं काय 1st लेवल साठी बोलली ते माहिती नाही मला, पण ते करून बघा. जर तुमच्या घरात कुठली निगेटिव्हिटी असेल तर ते रोपटं सुकून जाईल. बोला लक्ष्मी मॅडम, काय म्हणताय? प्रॅक्टिकल ते केलं माझ्या घरी आई आणि बहिणीनी. ते आता ह्या क्लासमध्ये पण आहेत. आणि लिटरली इतका पाय दुखत होता त्यांचा, 3 वाजेपर्यंत झोपल्या नाही. आणि 3:30ला उठून अक्षरशः मम्मीने ते पाणी ओतून दिलं. जसं पाणी ओतलं तसा पाय दोघींचा दुखायचा बंद. आणि काल पण तेच केलं. कालही तसंच झालं. म्हणजे आज 2 दिवस झाले. 7 दिवस करा, खूप फायदा होतो त्याचा. हो, यू विल गेट द बेस्ट रिझल्ट. छोटे छोटे उपाय, याला काही खूप सारं काही खर्च बिरचा नाहीये. फक्त अफर्मेशन द्यायचं आणि तुम्ही ते करून बघा. घरामध्ये सतत आजारपण किंवा तब्येतीचे काही कारण राहत असतील, पैशाची अडचण राहत असतील, घरच्या लोकांमध्ये पटत नसेल, तर या पद्धतीने अफर्मेशन देऊन एखाद्या व्यक्तीसाठी पण तुम्ही करू शकता किंवा एखाद्या काय म्हणू आपण त्याला, रूमच्या क्लिन्झिंगसाठी पण ते करू शकता. तुळशीमध्ये पाणी नाही टाकायचं. तुळशीमध्ये पाणी नाही टाकायचं. हे असं रोपटं निवडायचं की जे गेलं तरी आपल्याला दुःख होणार नाही. असं छोटस रोपटं निवडा. नाही तर आवडीच्या रोपट्याला टाकण पाणी लक्षात घ्या. जनरली आपण कुठल्याही झाडाला पाणी टाकतो तर ते झाड फुलायला पाहिजे, पण ते पाणी जे आपण टाकतो ते त्या घरातली किंवा त्या व्यक्तीतली निगेटिव्हिटी शोषलेली असते. पाण्याचं आपण शिकलो की नाही लेव्हल 1 मध्ये की पाणी प्रत्येक अफर्मेशन शोषून घेतं. तर त्याच्यामुळे आपण असं जसं अफर्मेशन दिलं की या व्यक्तीमध्ये असलेली सगळ्या प्रकारची नकारात्मकता या पाण्याने शोषून घेतलेली आहे, मग त्या पाण्यामध्ये ती निगेटिव्हिटी एंटर करत असते. क्लिअर? ओके. तर या पद्धतीने ते पाणी अफेक्ट करत असतं. क्लिअर? ओके. सो इथपर्यंत एनी क्वेश्चन, एनी डाऊट? ते पाणी रात्रभर ठेवायचं, 7 दिवस कंटिन्यू हे करायचं. हा बोला अलका मॅडम, काय प्रश्न आहे? मॅडम तुम्ही सांगितलं की आपल्या स्वतःची सेल्फ क्लेन्झिंग आणि एखाद्या व्यक्तीची सेल्फ क्लेन्झिंग करताना हातावर हात घासून डोक्यावरून 3 वेळा घेतल्यानंतर ते परत 3 वेळा दुसऱ्यांदा पण हात घासून नाही, हात डोक्यावरून घासायची गरज नाही परत. नाही. जे प्रेयर आपण करणार ती एकदाच करायची ना? एकदाच करायची. फक्त आता एक सुटलं ते म्हणजे लोकल बॉडी पार्टचा ओरा क्लिन्झिंग. लोकल बॉडी पार्ट ओरा क्लिन्झिंग म्हणजे काय? एखाद्याचा फक्त डोकंच दुखतंय, एखाद्याचा फक्त पोटच दुखतंय, तर तिथे हील करणं त्याला म्हणतो आपण लोकल बॉडी पार्टचं ओरा क्लिन्झिंग. नेमकं तेवढाच बॉडी पार्ट दुखतोय, तेच दुखत आहे, ठीक आहे, तर त्याला आपण म्हणून लोकल. तर म्हणजे समजा एखाद्याचं डोकं दुखत आहे तर काय करायचं की थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस पर्सन, त्या व्यक्तीचा आभार मानायचा. पूर्ण गवत उपटल्यासारखं डोक्यातनं पूर्ण ते जे आहे असं समजा की तुम्ही त्यांचा त्रास पूर्ण काढून राहिले. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. पूर्णपणे गवत उपटल्यासारखा तुम्ही तो त्रास काढून राहिलाय. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. पूर्ण गवत उपटल्यासारखा तुम्ही तो त्रास काढून राहिलाय.
ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, या पद्धतीने 5 ते 7 मिनिटं करा. उद्या परवा आपण प्रॅक्टिकल घेणार, उद्या 7 चक्र समजून घेणार आणि परवा आपण हिलिंगचं प्रॅक्टिकल घेणार, की तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा काही दुखत असेल तर प्रॅक्टिकल. तर त्याच्यासाठी आपल्याकडे फक्त काय, एखाद्या व्यक्तीला काही दुखत आहे असा पेशंट तुम्हाला क्लासमध्ये उपस्थित ठेवावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एखाद्याचं पोट दुखत आहे तर पोटाचं असं निगेटिव्हिटी काढायची आहे बस. मॅडम हा मग आता समजा संडेला माझं पोट खूप दुखत होतं, म्हणजे भयंकर 2 तास कंटिन्यू माझं पोट दुखत होतं. तर त्यावेळेला म्हणजे ती जी पॉवर असते, ते जे बोलायचं असतं ते आपण पोटावर हात ठेवून बोलायचं, की तुम्ही आता जसं सांगितलं की पोटावर, जसं आता पोट दुखत आहे तर माझ्या म्हणजे पूर्णपणे जे काही निगेटिव्हिटी आहे पोट दुखण्यातली, कारण लेवल 1 ला आपण, लेवल 1 ला आपल्याला टच हिलिंगच करायचंय. जास्तीत जास्त 2 ते 3 इंच वर हात ठेवू शकतो आपण. तर त्याच्यामुळे आपल्या लोकल बॉडी पार्टवरच प्रॅक्टिकल करावं लागेल. अच्छा, मग ते ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए ते प्रत्येक वेळेला 3 वेळा करून 3 वेळा बोलून हात धुवून एक तर टाकायचे. गवत उपटल्यासारखं करू शकता किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवू, मग हे करू शकता. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, जे कम्फर्टेबल वाटेल ती प्रक्रिया तुम्ही निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी करू शकता. मग आपण नेक्स्ट म्हणजे याच्यात आपण हे करू शकतो की म्हणजे उद्याचं जे प्रॅक्टिकल आपण बघणार चक्रांचं, उद्याच आपण चक्र एक्सप्लेनेशन करू. परवा जे प्रॅक्टिकल करणार तर त्याच्यात मी तुम्हाला पूर्ण हिलिंग कशी करायची ती प्रोसेस समजून सांगेन. मॅडम तुम्ही सांगितलं घरातल्या कोपऱ्यांमध्ये मीठ ठेवायचं, म्हणजे काचेच्या बाउलमध्ये मीठ ठेवायचं आणि ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी नाही, 15 दिवसांनी, 15 दिवसांनी म्हणजे दर 15 दिवसांनी चेंज करायचं ते मीठ, बाउल मधलं मीठ चेंज करायचं. हो. सगळ्या आजारांनुसार प्रोटोकॉल काय आहे तो आपण नेक्स्ट बघणार आहे. अजून या आठवड्यात आपले अजून 4 सेशन बाकी आहे. 4 सेशन मध्ये हळूहळू ते आपण बघणार आहे. ठीक आहे. 15 दिवस टाकताना ती जी प्रार्थना आहे ती बोलून मग टाकून द्यायचं. हो, जी प्रार्थना आहे ती बोलून बोलून टाकायची आहे. क्लिअर. ओके. अर्चना महाजन बोला. लास्ट डे आपण सगळे प्रश्न घेणार आहे, काळजी नका करू. शेवटच्या प्रश्नांपर्यंत आन्सर देईल मी. निगेटिव्हिटी कशी जाईल ती आपल्या हातातली, दुसऱ्यांच्यावर केल्यानंतर आपल्या हात हातामध्ये धुवून टाकायचे साबणाने बस. अच्छा अच्छा. आणि नाभीपासनं कट 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 डिलीट 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 करून टाकायचं. आपण स्वतः करून हा, नाभीचं स्वतःच्या हाताने कट 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 डिलीट डिलीट डिलीट. माझी कंबर खूपच जास्त दुखते ताई, खूप जास्त, म्हणजे सकाळी उठल्या जात नाही. होईल होईल, हळूहळू सगळं कमी होईल. ओके. सो आज आपण इथे थांबतोय. उद्या परत भेटू याच ऊर्जांसह पुढचे प्रॅक्टिकल समजून घेण्यासाठी. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच.